राम राम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया हाऊ टू रीड एन एन-सी-आर-टी ऑफ बायोलॉजी फॉर नीट 2025. तर आपण हा पॉईंट टू पॉईंट बघूया. पहिला पॉईंट काय आहे की वेटेज ऑफ ईच चॅप्टर. तुम्हाला जर अभ्यास करायचा प्रत्येक चॅप्टरचा, तर तुम्हाला समजलं पाहिजे की कोणत्या चॅप्टरवरनं किती क्वेश्चन येणार आहेत नीटमध्ये. तर आपण त्याला किती वेळ दिला पाहिजे, त्यामध्ये आपण किती टाईम घालवला पाहिजे ते तुम्हाला समजलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे वेटेज ऑफ ईच चॅप्टर. तर मी ह्याच्या आधी एक व्हिडिओ अपलोड केला आहे, त्यामध्ये प्रत्येक चॅप्टरचं तुम्हाला आणि मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर तुम्हाला दिलं आहे. त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे, किती क्वेश्चन येणार आहेत, त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता. दुसरं आहे रीड एव्हरीडे 1 चॅप्टर. ज्यावेळेस मी ड्रॉप घेतला त्यावेळेस मी ठरवलं होतं की प्रत्येक दिवशी बायोचा 1 चॅप्टर रीड करायचा. मग असं काय होईल, 36 दिवसामध्ये तुमचे 36 टॉपिक रिवाईज होतील. असं 12 महिन्यामध्ये तुमचे जवळपास प्रत्येक चॅप्टर 10 ते 12 वेळेस रिवाईज होईल. आणि जरी तुम्ही लक्ष देऊन नाही वाचलं, फक्त वाचत गेलं, तर प्रत्येक शब्द तुम्हाला 10 वेळेस 12 वेळेस वाचल्यावर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते आपोआप मेमरी होऊन जाईल त्याची. त्यामुळे तुम्हाला जास्त काही एफर्ट द्यायची गरज लागणार नाही लास्टला. तिसरा पॉईंट आहे टू मेक लिस्ट ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट अँड लेस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन एव्हरी चॅप्टर. म्हणजे काय करायचं, एक चॅप्टर उठवायचा जो मोस्ट इम्पॉर्टंट आहे, जास्त क्वेश्चन आहे, त्यातले मग टॉपिक घ्यायचे बरं की कोणता टॉपिक इम्पॉर्टंट आहे, कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन आले, कोणता टॉपिक लेस इम्पॉर्टंट आहे, त्याला थोडा टाईम कमी द्यायचा. चौथा पॉईंट आहे सॉल्व एव्हरी डे PYQ ऑफ एव्हरी चॅप्टर. प्रिवियस इयर क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. प्रत्येक चॅप्टरचे तुम्ही जर दररोज PYQ सॉल्व केले तर तुम्हाला त्या चॅप्टरचा अंदाज येऊन जाईल की नीटमध्ये कसे क्वेश्चन येणार आहेत. 5वा पॉईंट आहे मेक चार्ट ऑफ कॉम्प्लेक्स कन्सेप्ट. आता जर तुम्हाला कन्सेप्ट समजत नसतील, म्हणजे भरपूर कॉन्सेप्ट आहेत पण एखादी काय कॉम्प्लेक्स आहे, मग ते समजण्यासाठी तुम्ही चार्ट बनवू शकता. त्यासाठी मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे, तो पण तुम्ही बघू शकता कसा चार्ट बनवायचा, कॉम्प्लेक्स कन्सेप्ट कसा समजून घ्यायचा. 6वा पॉईंट आहे मेक सेपरेट नोटबुक फॉर इम्पॉर्टंट एक्झाम्पल अँड टर्मिनॉलॉजी म्हणजे कसं आहे, जसं बायोटेक्नॉलॉजी म्हणजे बायोपायरसी, भरपूर वेळेस त्याच्यावर क्वेश्चन आला. अशा महत्त्वाचा टर्मिनॉलॉजी, परत एक्झाम्पल कुठले ॲनिमल किंगडमचे, प्लांट किंगडमचे, ह्यासाठी सेपरेट नोटबुक करायची आणि त्यामध्ये नोट करून घ्यायचं. त्यामुळे काय होईल की तुम्हाला लास्टच्या टाईममध्ये रिवाईज करायला खूप सोपं जाईल आणि तुमच्या लक्षात ते बसेल, मेमरीमध्ये फिट होईल की हां ही टर्मिनॉलॉजीला डेफिनेशन काय, एक्झाम्पल ॲनिमलमधल्या कोणत्या किंगडमचा आहे, तुम्हाला सगळं लक्षात येईल. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असल्याने थोडी हेल्प पण होईल तुम्हाला. लास्टला थँक्यू. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.